नमस्कार, मी पंजाबगड हवामान अभ्यासक मुक्काम गोष्ट गुगली धर्मगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी. तर शेतकऱ्याला सांगितलं तो 22 मेला अंदमान बेटाव मान्सून एकदा सक्रिय होणार आहे. पण त्याच्यानंतर काय होणार आहे, 22-23 दरम्यान बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होणार आहे. बंगालच्या उपसागरामध्ये म्हणजे एक चक्रीवादळ तयार होईल आणि ते चक्रीवादळ कलकत्ता बांगलादेशकडे जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. ते आपल्या महाराष्ट्राकडे त्याचा काही फारसा प्रभाव पडणार नाही. बांगलादेशकडे जात असल्यामुळं 27-28 दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पुन्हा पाऊस येऊ शकतो. म्हणजे 27 मे 28 मेच्या दरम्यान पाऊस शकतो. म्हणून ज्यांचा भुईमुग काढणं चालू आहे त्या शेतकऱ्यांना आपण आपला भुईमुग काढण्याची तयारी ठेवायची. आणि एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये देशाचं बघायचं झालं तर म्हणजे आता 18 मे पासून ते 27 मे पर्यंत जवळपास आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू या भागामध्ये अवकाळीचा खूप पाऊस पडणार आहे. म्हणून त्या राज्यातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आज 18 मे पासून जे अवकाळी सावट होतं आजपासून कमी झालेलं आहे. फक्त अवकाळी बरसणार आहे. फक्त कुठं बसणार आहे, सांगली जिल्ह्यामध्ये, कोकणपट्टीमध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये त्या भागामध्ये राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. उर्वरित राज्यामध्ये आता सगळी आपल्या राज्यातलं सगळ्या जिल्ह्याचं हवामान आता कोरडं झालंय, म्हणून हे अंदाज लक्षात येतात. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज द्यायला जाईल.